हाय, मी नीलम. चैत्री महिन्यात गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे? आयुर्वेद आणि श्रीखंड काय संबंध? मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र, तांब्या, आंब्याची डहाळी, कडुलिंबाची कोवळी पाने, बत्ताशाची माळ यासारख्या 100% नैसर्गिक आणि आरोग्यास पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. बत्ताशाचा प्रसाद वाटला जातो आणि कडुनिंबाची चटणी खाल्ली जाते. असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी. म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवींचा समावेश केलेला असतो. या दिवशी गुढीला श्रीखंड पुरीचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. आज आपण या श्रीखंड बद्दल थोडंसं जाणून घेऊया. आयुर्वेदात श्रीखंडला रसाला किंवा शिखरिणी म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध सुद्धा आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करीत होता तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. स्त्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला. म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो. आता गुढीपाडव्याला श्रीखंडच का खायचे? उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही, ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय. श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे. या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे. पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात, यामुळे श्रीखंड बाधते. आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहूया. प्रथम छान दही लावावे, ते कधीही आंबट असू नये. चांगले दही लागल्यानंतर सुती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासासाठी टांगून ठेवावे. जे काही जलरहित दही तयार होते त्याला आपण चक्का म्हणतो. आयुर्वेदिक श्रीखंडमध्ये चक्का हा खडी साखर मिक्सरला बारीक करून घेणे आणि मग त्याच्याबरोबर तो फेटायचा आणि फेट्याच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते आणि श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मध रूपाने समाविष्ट असतो. श्रीखंडाच्या अन्न शुद्धीसाठी त्यात तूपही टाकलेले असते. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरी पावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळली जाते. वरून थोडं केशर दूध घाला म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते. वरील विधीवरून हे लक्षात येते की श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थाची योजना केलेली आहे, त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेऊन हा सण साजरा केला पाहिजे, म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल. तर बघा असं श्रीखंड बनवून. थँक्यू.